संध्याकाळ म्हटलं की कोल्हापुरातील सर्व नागरिक निवांत आणि गप्पा मारायला एकत्र जमत असतात। कोल्हापुरातील ह्याच रंकाळा तलावावरच्या असणाऱ्या पद्मराज गार्डनमध्ये हे नागरिक आपल्या वेगवेगळे कंटाळा घालवणारे संध्याकाळी विषय करत असतात। एकमेकाचे सुखदुःखात सहभागी होत असतात। काय झालं काय नाही, पेठेत काय घडलं, देशात काय घडलं याविषयी चर्चा करतात। आपल्याला बोलण्यासाठी पहिला एक शाहीर, काय सांगाल कोल्हापूरची ओळख काय? कला गुणांचं कोल्हापूर हो, पंचगंगे तिरी महिमा थोर हो 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 हा, पंचगंगे तिरी महिमा थोर हो 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 हा, शिवशाहूंची ऐकून कीर्ती हो हो हा, हो हो हा, शिवशाहूंची ऐकून कीर्ती, ऐकून येते मनामध्ये स्फूर्ती, शिवशाहूंची ऐकून कीर्ती, ऐकून येते मनामध्ये स्फूर्ती, अशा झाल्या किती इतर राजे रे, पंचगंगे तिरी महिमा थोर हो हो हा, पंचगंगे तिरी महिमा थोर हो हो हा, पैलवानांची ही तर धरती, कुस्तीसाठी जत्रा इथं भरती, पैलवानांची ही तर धरती, कुस्तीसाठी जत्रा इथं भरती, जगामध्ये त्याची किती कीर्ती रे, पंचगंगे तिरी महिमा थोर हो हो हा, पंचगंगे तिरी महिमा थोर हो हो हा। कोल्हापुरातील बरेच नामवंत इंजिनियर असतील, वकील असतील या ठिकाणी आलेले असं संध्याकाळी आपल्या कोल्हापूरच्या रंकाळ्यावर फिरायला येतात। काय सांगाल आता कोल्हापुरातली अडचण काय वाटतं तुम्हाला? कोल्हापुरात अडचण म्हणजे जे कोल्हापूरमध्ये जे फुटपाथ बनवले आहेत ना ते रोड लेवलला पाहिजेत, कारण आई अंबाबाईच्या कृपेनं कोल्हापूरमध्ये पूर्ण भारतामध्ये सर्व पर्यटक येतात आणि हे रस्ता अरुंद असल्यामुळे म्हणजे फुटपाथ रोड लेवलला नसल्यामुळे गाड्यांना लावणं किंवा बाकीच्या लोकांना चालत जाणं सुद्धा व्यवस्थित नसल्यामुळे फुटपाथ रोडला असणं गरजेचं आहे। त्यानंतर दुसरी गोष्ट, आलेल्या पर्यटकांना दिशादर्शक फलक पाहिजेत, म्हणजे प्रत्येक चौकात आल्यानंतर पर्यटक विचारतात की आम्हाला कुठल्या ठिकाणी महालक्ष्मी जायचं आहे, तर दिशादर्शक फलक असणं अपेक्षित आहे। तुम्ही रोज कोल्हापुरामध्ये असताय, गावाकडे येऊन जाऊन करताय, शेतकऱ्यांच्या काय समस्या किंवा तुमच्या गावाकडच्या काय समस्या वाटतात कोल्हापुरात आल्यानंतर काय वाटतं तुम्हाला रंकाळ्यावर? रंकाळ्यावर आलं की गावात आणि शहरात काही फरक वाटत नाही। इथं गावाकडचा फील आहे, म्हणजे ती शांतता इथं अनुभवायला मिळते रंकाळ्यावर, हा एक भाग आहे। आणि गावाकडचं जर म्हटला तर शहरापासून आजूबाजूची खेडेगावं जी आहेत त्या खेडेगावातल्या ग्रामीण भागातल्या लोकांना कोल्हापुरात एक हक्काची बाजारपेठ मिळायला पाहिजे। शहराच्या एंट्रन्सवर अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी ते जागा सगळ्या अडवलेल्या आहेत, पण खास शेतकऱ्यांसाठी म्हणून काहीतरी जागा महापालिकेने उपलब्ध करून द्याव्या, जेणेकरून शेतकऱ्यांचा जो माल आहे, शेतीमाल आहे, तो ताजा, स्वच्छ आणि केमिकल विरहित जो असतो तो शहरातल्या नागरिकांना सहजपणे मिळू शकतोय। तुम्ही महापालिकेत सर्व्हिस केली, रिटायर झाला, आता कोल्हापुराच्या विकासासाठी काय करावं वाटतं की संध्याकाळी काय एकमेकांची चर्चा काय होती? 100% विकास शहराचा झाला पाहिजे या मताचा मी आहे। मी एक स्पोर्ट्समन आहे, फुटबॉल खेळाडू म्हणून मी या पेठेत नावारूपाला आलेलो आहे। या रंकाळ्याचं वैशिष्ट्य, रंकाळा ज्यावेळी आम्ही आंघोळीला जात होतो त्यावेळी या रंकाळ्याचं पाणी आम्ही पिण्यायोग्य असल्यामुळं आम्ही ते रंकाळ्यात पित होतो, पण आज या रंकाळ्यामध्ये जे काय सांडपाणी मिसळतंय त्या सांडपाण्याचा निपटारा करण्यासाठी शासन कटिबद्ध राहत नाही आणि ते झालं पाहिजे। आज पाणी एवढं पाऊस नसल्यामुळं कमी झाले, तर त्यातली दगडं धोंड आणि कचरा जो काढला तर त्याची पाण्याची पातळी वाढेल आणि या रंकाळा तलावामध्ये पाणी वाढून पाणी स्वच्छ मिळेल। गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही कोल्हापुरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असताय। कोल्हापुरातील असं संध्याकाळी एकत्र बसल्यानंतर मित्रांवर गप्पा मारताना काय विषय वाटतो? आता आम्ही रंकाळ्याच्या समोर असणाऱ्या पद्मराजे गार्डन मध्ये बसलोय, तर हे गार्डन तुम्ही म्हणताय, परंतु ते गार्डन नाही आहे, ते वाळवंट झालेलं आहे। कोल्हापूर शहरामध्ये जवळपास 56 उद्यानालय आहेत, पण प्रत्येक उद्यानालयाची अवस्था जर बघितली तर अतिशय, म्हणजे त्या उद्यानात जाण्याची सुद्धा इच्छा होत नाही। शहराची उद्यानं कशासाठी असतात हो? जसं शरीरामध्ये फुफ्फुसं असतात तसं शहराची फुफ्फुसं म्हणजे ही उद्यानालय असतात। तिथं मनमोकळ्या गप्पा मारायला किंवा हवेशीर वातावरणात निवांतपणे यासाठी आणि अतिशय रमणीय असं दृश्य असायला पाहिजे, पण ती दुरावस्था आहे। त्यामुळं आणि दुसरी एक अशी व्यवस्था कोल्हापुरात झाली पाहिजे की कोल्हापूर हे असुरक्षित शहर म्हणून आता जाहीर करायला पाहिजे, कारण कोल्हापुरात वाहतूक एवढी प्रचंड वाढलेली आहे, इतका ताण झालेला आहे की जवळपास 1,00,000-1,15,00,000 लोक आई अंबाबाईच्या दर्शना येतात, वाहनं घेऊन येतात आणि त्या वाहनांना कधी एकदा तिथं पार्किंग मिळतंय, इतकी वाईट परिस्थिती झालेली आहे। तर ते पार्किंगची व्यवस्था आणि संपूर्ण शहराची व्यवस्था झाल्याशिवाय प्रवेश कर हे जे काय आता आणले
ते वास्तविक प्रविष्कार म्हणजे एक चेष्टा आहे, एवढंच मी म्हणतोय. तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडताय, गेले कित्येक दिवस शेतकऱ्यांच्या बाजूने लढत असताय, काय अपेक्षा आहे शेतकऱ्यांना, काय मिळावं सरकारकडे? कोल्हापूर हे क्लस्टर हब आहे. कोल्हापूरचा गुळ प्रसिद्ध आहे. कोल्हापूर मिरची प्रसिद्ध आहे. पूर्वीपासून कोल्हापूरची मिरची तिरकी म्हणून गाणी सुद्धा रचलेली आहेत, ती हिंदीत आणि मराठीत देखील. कोल्हापूरचं एक वेगळं पण असं आहे की इथं भांडल्याशिवाय काय मिळत नाही. इथला शेतकरी असेल, कोल्हापूरवाले सुद्धा शहरी असले तर भांडल्याशिवाय मिळत नाही. सर्किट बेंच इथं भांडून मिळवतं. आम्हाला न भांडता कुठलीच गोष्ट मिळालेली नाही. पण शासनानं जसं दिल्लीमध्ये सगळ्यात जास्त कर महाराष्ट्राचा जमतो, तसं महाराष्ट्र सरकारला सगळ्यात जास्त कर कोल्हापूर जिल्ह्याचा जातो. मग ह्या जिल्ह्याकडे बघताना मात्र सापत्न भावाची वागणूक मिळते, हे पूर्णपणे चुकीचं आहे. आता अलीकडे बरंच एक महापालिकेचा निर्णय आम्हाला कळला. इचलकरंजी MH51 झाले, कोल्हापूर जिल्ह्यातच आहे, काय पाकिस्तानात नाही. आणि MH9 वगळून जर तुम्ही कर घेणार असाल, मग आम्ही काय कुठं पाकिस्तानात आलो का? म्हणजे आमचं एक मत आहे, शेतकऱ्यांचा असेल सगळ्यांची प्रयोगशाळा चालली आहे. कोल्हापुरावर प्रयोगशाळा, परवा खताचंही सरकारनं कोल्हापूर जिल्हा निवडला. कशासाठी? आम्हाला उधार खत मिळतो हो आमच्या गावातल्या दुकानदाराकडं. तुम्ही बाहेरला कोण उधार देणार? तुम्ही आसपासच्या दुकानदाराकडं घ्या म्हणताय, ऑनलाईन कुठलं शिल्लक असेल ते आम्हाला उधार देणार नाही. आणि अवेलेबल पाहिजे ना. निसर्गातनं ज्यावेळी पाऊस पडतो, अचानक पाऊस पडला तर गावातल्या दुकानदाराकडनं आम्ही लगेच घेऊ शकतो. बाहेरला दुकानदार रोखीनं पैसे दिल्याशिवाय, ऑनलाईन ती पावती आल्याशिवाय देऊ शकत नाही. हे असले निर्णय सरकारनं थांबवावेत. आणि हे सर्व राज्यासाठी आहे, केवळ कोल्हापूरकरांसाठी नाही. पण आम्ही कोल्हापूरची माणसं, मग हा बिलंदर आहे आणि पाणीदार जिल्हा असून, पाण्याचा जिल्हा असून, आता चेरापुंजीनंतर पाऊस आमच्या गगनबावड्याला इथं पडत असेल तर इथल्या लोकांना पाण्यापासून वंचित ठेवायचं का? आता ही उपसाबंदी लागू केली, असले निर्णय थांबले पाहिजेत. आणि सरकार म्हणते प्यायला पाणी पाहिजे, मान्य आहे आम्हाला, पहिलं पाणी पिण्याला. पण शेती पिकली तर पोटाला मिळणार आहे, नुसतं पाण्यावर जगणार नाही, पिकावर सुद्धा जगणार आहे. आणि हे आम्ही लढून कोल्हापूरकर मिळवतोय, हे आम्हाला दाखवून द्यायचं. विद्यार्थ्यांचे प्रश्न काय, तुला काय वाटतं की विद्यार्थ्यांसाठी काय व्हावं? सर्वात आधी पेपर फुटी हे थांबवलं पाहिजे. पेपर फुटल्यामुळे लाखो विद्यार्थी वर्षभर प्रामाणिक कष्ट करत असतात, पण पेपर फुटी या समस्येमुळे त्यांचे कष्ट वाया जातात. शिक्षण व्यवस्थेवरील विश्वासार्हता कमी होते. तुम्ही आरक्षणाच्या विरोधात लढत असता, काय आरक्षणाचं काय तुम्हाला सरकारकडे काय अपेक्षा आहे? एक काय आरक्षण हा विषय खऱ्या अर्थानं भावनिक विषय आहे. आणि ज्या पद्धतीनं शासन ह्या आरक्षणाचा खेळ करून सत्तेत बसले, खऱ्या अर्थानं ते देशात सगळ्याच ठिकाणी त्यामध्ये त्या पद्धतीचा खेळखंडोबा केलेला आहे. ज्याला त्याला त्याच्या हक्काची जागा मिळाली पाहिजे, ज्याला त्याला त्याच्या हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे. आणि आरक्षणाचा कुठल्या वेळी खेळखंडोबा करू नये. प्रत्येकाच्या हक्काचा विषय येतो, त्यामुळे प्रत्येकाचं एक प्रकारची प्रगती या आरक्षणाच्या माध्यमातून होत जाईल. परंतु शासन हे होऊ देत नाही. शासन स्वार्थी आहे आणि शासन ते लोकांच्यावर फसवणूक करते. तुम्ही शिवाजी पेठेतला आहे, संध्याकाळी फिरायला रोज येत आहे, काय वाटतं इथं फिरायल्यानंतर, काय वाटतं मला? हा जिल्हा मुघल मर्दानी ताराराणींचा, राजर्षी शाहू महाराजांचा जिल्हा. आज या ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या जिल्ह्यामध्ये कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालेली नाही. हद्दवाढ न झाल्यामुळं हा कोल्हापूरचा श्वास गुदमरतोय. त्यामुळं इथं बरेच प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत. प्रदूषणात रंकाळ्याचा प्रदूषण प्रश्न असेल, नदीचा पंचगंगा नदीचा प्रदूषणाचा प्रश्न असेल, रस्त्यांचा असेल, पार्किंगचा असेल, स्वच्छतागृहांचा असेल, हा प्रचंड समस्याने आता ग्रस्त झालेला आहे. आणि हे नेते फक्त पोकळ घोषणा करतायत, तिथं विकासाचं कुठलंही काही नाही. ह्या कोल्हापूरच्या लोकांच्या, सामान्य लोकांच्या समस्या प्रचंड आहेत. विद्यार्थ्यांचे प्रश्न काय मांडू शकता तुम्ही? सातत्याने गेल्या 10 वर्षामध्ये पेपर फुटीची प्रकरणं जर बघितली तर पोरांना एकतर निराशेच्या पलीकडे काही मिळाले असं काय वाटत नाही. नीटचे पेपर 2-2 वेळा फुटले. 20-20 लाख पोरांसाठी पुन्हा पुन्हा परीक्षा आयोजित कराव्या लागतात. एकूणच या परीक्षेच्या बाबतीमध्ये सरकार फेल झालंय असं वाटते. सरकारनं काहीतरी धोरणात्मक यासाठी अवलंबण्याची गरज होती. NTA जे काम आहे ते मुळात चुकीचं आहे असं आमचं म्हणणं आहे. आणि एकूण पेपर फुटे असेल, नवीन शैक्षणिक धोरणातल्या असणाऱ्या त्रुटी असतील, यामुळं विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागते. आणि शिक्षणासाठी ठोस काहीतरी सरकारनं करण्याची गरज आहे. तुम्ही कायद्याचे सल्लागार आहे, विद्यार्थ्यांसाठी काय करत असताय? छत्रपती शिवाजी विद्यापीठामध्ये सातत्यानं विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात. आता परवा एक कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा विषय होता. अचानकपणे विद्यापीठानं नोटीस काढली आणि 4 दिवसावर असणारी परीक्षेला या विद्यार्थ्यांनी बसता येणार नाही अशी नोटीस काढल्यामुळं विद्यार्थ्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. विद्यापीठाशी आम्ही चर्चा केली, प्रशासनाशी चर्चा केली, कुठलाही मार्ग विद्यापीठानं काढलेला नाही.
कोल्हापूरमध्ये कोल्हापूर सर्किट बेंच आहे, यामध्ये आम्ही एमर्जन्सीमध्ये रीट पिटिशन दाखल केली आणि रीट पिटिशन दाखल केल्यानंतर माननीय सर्किट बेंचने त्या विद्यार्थ्यांना दिलासा देऊन त्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अलाव त्यांना केलेला आहे. म्हणजे कायद्याची सुद्धा ताकद या संविधानामध्ये आहे आणि संविधानाच्या बाबतीमध्ये आणि न्यायपालिकेच्या बाबतीमध्ये लोकांच्या मध्ये आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये जागरूकता असणं गरजेचं आहे. पत्रकार म्हणून तुम्हाला काय वाटतं, रोज संध्याकाळी फिरायला येता, इथे काय चर्चा करताय? खरंच कोल्हापूरची अवस्था अशी सांगायची म्हटलं तर बॉर्डर चित्रपटात एक पत्नी माजी सैनिकाला पत्र लिहून सांगत असते की सर्व काही ठीक आहे, मात्र ती आपल्या कुटुंबातली व्यथा सांगत असते. अगदी अशीच अवस्था या कोल्हापूरकरांची झालेली आहे. खरं तर कोल्हापुरात सर्वजण राहायला येतात. इथं कोल्हापुरात पीक पाणी चांगलं आहे आणि खूप छान वातावरण आहे. इथं नोकरीला बाहेरचा येणारा माणूस सुद्धा इथं कायमचा नागरिक होतो असं कोल्हापूर आहे. मात्र अलीकडं जागतिक युद्ध आपण बघत होतो, पण त्या युद्धाचे परिणाम सुद्धा आज आपण भोगत आहोत. इतकंच नाही तर देशात सुद्धा विविध टंचाईला सामोरं जायला लागते. उदाहरणार्थ आता जून महिन्याची 17 तारीख आली तरी पाऊस पडलेला नाही. इथली लोक चिंतेत आहेत की पाऊस वेळेत नाही पडला तर काय होईल, अशा अवस्थेत इथं सध्या कोल्हापूर दिसत आहेत. कोल्हापूर शहरातल्या ह्या पद्माराजी गार्डनमध्ये येणारे, फिरायला येणारे हे नागरिक होते असेच बसले असतात. ह्या युवकांच्या बरोबर आणि त्याचबरोबर नागरिकांच्या बरोबर त्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या विचाराचे आणि वेगवेगळ्या अभ्यासाचे इथं जमत असतात, लोक जमत असतात. काका, तुम्ही पेठेत राहता, गेले कित्येक वर्ष झालं काम करताय, काय वाटतंय आता कोल्हापूर तुमच्या काळचं आणि आत्ताचं? कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा जो होता तो पूर्णपणे नाहीसा करण्याचा प्रयत्न अगदी जाणीवपूर्वक केल्यासारखं वाटते. कारण कोल्हापूर कोणत्या गोष्टीमुळे प्रसिद्ध आहे त्याच्याबद्दल आत्ताच्या धुरीणांना, जाणकारांना, राज्यकर्त्यांना त्याच्याबद्दलची जाणीवच नाही आहे असं झाले. आता हेच उद्यानाचं एक प्रश्न सांगतो तुम्हाला. 1940 मध्ये रिजन्सी काउन्सिलच्या काळात हे उद्यान स्थापन झालं. अशा अनेक बागा कोल्हापुरात आहेत, 10-12 आहेत, पण एकाही बागेत म्हणजे बाग तज्ज्ञ हॉर्टिकल्चर झालेला एकही माणूस अजूनही अपॉइंट केलेला नाही. हे कोल्हापूर महानगरपालिका असून ते दुर्दैव आहे असं वाटतं. या नागरिकांच्या बरोबर इथं असणारे पत्रकार असतील, वेगवेगळ्या ठिकाणचे कार्यकर्ते असतात. तुम्हाला पत्रकार म्हणून काय वाटतंय कोल्हापूर शहराबद्दल आणि बागेबद्दल? नाही, बागा आता जवळजवळ 58 बागा आहेत आणि त्या 58 बागांच्याकडं अक्षम्य असं दुर्लक्ष आहे. बागांचं अस्तित्वच आता संपतंय की काय असं आहे. आता दुसरी गोष्ट, ह्या वर्षी पावसाळा आता लांबलेला आहे, त्यामुळं कोल्हापुरात पाण्याचा प्रश्न मोठा झालेला आहे आणि ऐतिहासिक कळंबा तलावातून आता पाणी घ्यायची वेळ आलेली आहे कोल्हापूरला. एवढं थेट पाईपलाईन योजना जी कळंबवाडीची आहे ती कुचकामी ठरते की काय आता असं वाटू लागलेलं आहे. आणि ज्या कळंबा तलावातून आता पाणी पुरवठा होतोय अर्ध्या निम्म्या शहराला, त्या कळंबा तलावाकडं लोकप्रतिनिधींचं, महापालिकेचं लक्षच नाही. त्या कळंबा तलावाकडं लक्ष देणं गरजेचं आहे, जेणेकरून पाण्याचा प्रश्न सुटेल. तुम्हाला काय वाटतं, इंजिनियर म्हणून कोल्हापूरची परिस्थिती काय आहे आता सध्याची? सध्या कोल्हापूरची परिस्थिती, रस्ते तर बिकट आहेतच, पर्यावरणाच्या दृष्टीनं कुठलंच पाऊल कोल्हापुरात उतरलेलं जात नाही आणि जे कचरामुक्त कोल्हापूर आहे ते अजून काही झालेलं नाही. ते विकसित होणं गरजेचं आहे. तुम्ही रोज फिरायला येता, चर्चा करता, काय विषय असतो रोजचा? नमस्कार, माझं नाव सतीश वाडणगेकर. मी मार्शल आर्ट प्रशिक्षक ट्रेनिंग देतोय. तर हल्ली आता महिलांचं असुरक्षित वातावरण आहे आणि कोल्हापुरात अशा घटना घडत नव्हत्या. आता कोल्हापूरचं पण नाव आता बऱ्याच घटनेत येत आहे. तर महिलांना सबलीकरणासाठी शाळा माध्यमातून आम्हाला जरी बोलवलं तर आम्ही मोफत ट्रेनिंग देत आहे. तसं मग तुम्ही कधीही आव्हान करा, आम्ही येत आहे. तुम्हाला काय वाटतं कोल्हापूरबद्दल सध्या? आपलं कोल्हापूर छत्रपती शाहू महाराजांची भूमी, परंतु आता या कितीतरी वर्षांमध्ये मुलांच्या मध्ये व्यसनाचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे. जर तुम्ही पोलीस खात्यामध्ये जर चौकशी केली तर रात्री 10 ते 10 नंतर रात्री सर्वत्र अंमली पदार्थांचा वावर हा पूर्णपणे सुरू आहे. त्याला नवीन युवक युवती बळी पडत आहेत. तरी पोलीस खात्याला माझी कळकळीची विनंती आहे की ही कोल्हापूरची मुलं आपली स्वतःची समजून तुम्ही कडक कारवाई केली पाहिजे. हे नाही ते दाबानं. आणि आज असा प्रश्न चाललाय की कुठं तरी उन्हानं फुटलेली पाईप असते, ती गळती सुद्धा कुणाच्या लक्षात येत नाही. त्यामुळे गळतीच्या बाबतीत लोकांनी लक्ष दिलं पाहिजे आणि महानगरपालिकेने पहिल्यांदा या मोटर बंद केल्या पाहिजे, तर सगळ्यांना व्यवस्थित पाणी येईल. तुम्हाला काय वाटतं? ताई म्हणतात पाणी व्यवस्थित यायला पाहिजे. पाणी तर व्यवस्थित आलंच पाहिजे. पाण्याची समस्या भरपूर आहेत.
इतक्या समस्या आहेत की दिवसभर आम्ही पाडा वाचला तरी समस्या सुटणार नाही आहेत. मला एवढंच सांगायचं की आता स्मार्ट मीटर आलेलं आहे. आधीच महागाईने जनताचे कंबर कसलेलं आहे, गॅस वाढलेला आहे आणि स्मार्ट मीटर बसवून सगळा अंबानीच्या घशात घालून, अदानीच्या घशात घालून आम्ही लोकांनी खायचं काय? तुम्हाला काय वाटतंय काकीमध्ये स्मार्ट नाही मीटर स्मार्ट मीटर बसवल्यापासून आमचं तर बिल भरपूर आलंय. खायचं काय महागाईने सांगा की आम्हाला स्मार्ट मीटर नको आहे. आणि ही बागेची स्वच्छता झालेली पाहिजे. आता 15-16 वर्षाला आम्ही बागेत येतोय. खातात, जेवतात, खरकाटे तिथंच, पतळा आहे तिथं, सगळं तिथंच टाकून जातात. बाटल्या पडत्या तिथंच. स्वच्छता अजिबात होत नाही. बागेची झाली पाहिजे स्वच्छता. या बागेत येणाऱ्या महिलांचं एक स्वच्छतेकडे लक्ष बारीक असते असं दिसतंय. काय सांगाल तुम्ही? आता गप्पा मारा बसता, तुम्हाला काय वाटते मैत्रिणी गप्पा मारता काय? मैत्रीवर गप्पा म्हणजे आता आम्ही इथं बागेतच इव्हनिंग वॉकला दररोज असतो. चालू का? तर मैत्रीवर गप्पा मारताना म्हणजे एकमेकींच्या विचारांची देवाणघेवाण होते आणि भरपूर महिला म्हणजे बऱ्याच ठिकाणून आता या बागेमध्ये सुद्धा असं बाहेरचे पर्यटक वगैरे सुद्धा येतात किंवा आजूबाजूच्या महिला पण येतात आणि त्यामुळं बऱ्याच महिलांची ओळख होते, महिलांची म्हणजे मैत्री वाढते आणि त्याच्यामुळं म्हणजे एकमेकीच्या सुखदुःखाचं म्हणजे घरातील काय प्रॉब्लेम असले काय असले त्याचे पण म्हणजे एकमेकीला जरासं मन हलकं वगैरे होत असतं. तुम्ही राजकारणात काम करताय, असं संध्याकाळी निवांत वेळेत गप्पा मारत असताय, काय वाटते तुम्हाला असं मैत्री भेटल्यानंतर एकमेक? नाही, राजकारण वेगळं, मैत्री वेगळी. तसं बघायला गेलं तर राजकारणात जरी असले तरी मैत्री जवळपास सर्व पक्षातल्या महिलांची मैत्री आहे माझी आणि मला असं वाटतं की मैत्री ही मैत्रीच ठेवली पाहिजे. राजकारण काय म्हणजे कसं आहे माहिती आहे, राजकारण हे आपलं हे जरी असलं तरी मैत्री शेवटपर्यंत टिकते. त्यामुळं मैत्री मैत्रीच्या जागीच असली पाहिजे. संध्याकाळी फिरायला आजी येत आहे, तुम्ही इथं सगळी येताय एकत्र, काय गप्पा काय असतात घरातल्या काय तरी इकडे गेलो तिकडे गेलो. काय तुम्ही काय आजी सगळ्या एकत्र आल्यानंतर कसं वाटते? संध्याकाळी बाटली बिटली घेऊन येतोय पाण्याची बाटली बिटली घेऊन येतोय, खायला कत्री घेऊन येतोय. 40 भर आमचे महिला आहेत, मग आम्ही गप्पा मारतोय. खरं रात्रीचं तुम्ही जरा 12-1 वाजता इथे जरा बंदिस्त ठेवा, एवढंच आमचं म्हणणं आहे. तुम्हाला म्हणजे संध्याकाळी आवरून घरातली कामं आवरून म्हणजे येत जास्त करून नाही बागेत म्हणजे हे करायला येत. रंकाळ्याचा प्रश्न म्हणजे मी मानते की सांडपाण्याविषयी जरा दक्षता घ्यायला पाहिजे. वास दुर्गंधी वगैरे येते आणि त्याच्यासाठी. तुम्हाला काय वाटतं आता म्हणजे रोज गप्पा मारत बसताय, महागाई वाढल्या असं काहीतरी म्हणत होता मगाशी की ताईला? महागाई वाढल्या काय करायचं? हा, कुणाला सांगायचं? आमची बाग तेवढी चांगली करा. हा, गॅस मागलाय नव्हता मग. रोज संध्याकाळी तुम्ही येताय, म्हणजे त्यावर काय चर्चा काय असते तुमची एकंदरीत? काही नाही, थोडी घरातली असते, थोडी बाहेरची असते, काय करायचं किंवा म्हणजे मुलांची असते, शिक्षण किंवा त्यांना नोकरी कुठे लावायची हेच चालू असते. आजी तुम्ही रोज संध्याकाळी इथं फिरायला येताय काय? मग काय इथं काय एकंदरीत काय वाटतंय? मैत्रिणी भेटल्यावर कसं वाटतंय? बरं वाटते. बाकीची चर्चा काय करताय? चर्चा काय नाही विशेष चर्चा काय नाही. तुम्ही काय आजी चर्चा काय होती? जरा संसारातनं ही म्हणून वेळ म्हणून आपण 6 वाजता येतोय, एकत्र बसतोय, समाधान वाटतंय. खरी सगळी घाण तेन काय स्वच्छता अजिबात नाही. स्वच्छतेचे पत्रावळ्या सगळं पडलेलं असते तसंच. मग संसाराचं वेळ तिथं ठेवायचं, इथं यायचं, खरं इथं वेगळंच असते वातावरण. आता परवा तर एक जोडी तिथं ती मुलगी मांडीवर झोपलेली, मी स्पष्ट जाऊन सांगितलं, मी म्हणलं तुझ्या आईचं मान आहे, तुला सांगतो म्हणलं, इथं वयस्क बायका आहेत, मुलं आहेत, तिने बघितली ते संस्कार त्यांच्यावर तसंच पडणार. मी स्वतः जाऊन सांगितले आणि शेवटी त्याची माफी मागितली. तुला म्हणलं राग आला नाही ना? खरे वागणं योग्य नाही. म्हणजे बागेमध्ये गैरवर्तन करणाऱ्या माणसांनाही धडा देणाऱ्या ह्या सगळ्या महिला मंडळ असतात एकत्र येऊन, प्रत्येकाला आपल्या घराची आपुलकी असते आणि आपुलकीने सांगत असतात. काय तुम्हाला काय वाटते बागेवर? बागेत आले की घरातलं घरात, बाहेरचं बाहेर, या बायकातनी जरा मिळून मिसळून असलं की आपलं मन निर्माण होते, मनातल्या शंका एकामेकाला सांगतो, मनाची शांतता प्रसन्नता वाटते. तेवढ्यासाठी आम्ही प्रसन्नता वाटते. सगळे एकत्र आल्यानंतर एकमेकाशी गप्पा पक्क्या मारल्या की जरा फ्रेश होते. किती जमते होय ना. मग हे मन रिकाम होते, आजार असल्याला पळतो म्हणून बागेत येतो. तुम्ही आजी काय काय सांगेल? आमचंही तेच की, आपलं पाय दुखत्यात, गुडघे फिरून झालं, आपलं फिरलं जरा बरं वाटते, बसला आपले सगळी गप्पा मारत, तेवढं हे होते, चांगलं वाटते. ते
किती दिवसांनी आले तर त्या काय नाही, सगळा महिला मंडळ आमचा ग्रुप सगळा व्यवस्थित आहे आणि चांगलं सुखी आहे. आहे सगळं व्यवस्थित आहे. या म्हणजे तुम्ही संध्याकाळच्या गप्पा मारायला मैत्रिणींच्या फिरताय, काय वाटते तुम्हाला बागेत आल्यानंतर? बागेत आल्यावर तर छानच वाटतंय आणि घरचे सगळे विचार आपण विसरतोय मैत्रिणींच्या बरोबर बोलण्यामध्ये. आपलं टेन्शन यामुळं कमी येतं. घरचे सगळे विचार, बाहेरचे काय आपलं जे टेन्शन असेल ते कमी होतं. तुम्हाला मैत्रिणींच्या फिरताना कसं वाटते बागेतून? कसं वाटतं म्हणजे घरातले वगैरे सगळे प्रॉब्लेम सांगा किंवा एकच मैत्रीण अशी असते की सगळे रिलॅक्सपणे बोलू शकतोय आपण मैत्रिणीसोबत. मन मोकळं करू शकतो मैत्रिणीवर आपले. पारावर आलेल्या बागेतील महिला मंडळ असेल किंवा पुरुष मंडळ असतील, प्रत्येक जण वेगवेगळ्या विचारांनी एकत्र येतात, परंतु प्रत्येकाचे एक वेगळा अंदाज असतो. तुम्ही काय ताई इथे येता, रोज येता, काय फिरायला काय वाटते त्यानंतर? इथे म्हणजे स्वच्छता अजिबात नाही आहे. सगळीकडे बघा ना, इकडे पलीकडे सगळा कचरा पडलेला आहे. कोल्हापूर म्हणजे कुठे पोचलं, म्हणजे यूट्यूबवरून त्याचं किती कौतुक होतं इथे, पण इथं आल्यावर ना पर्यटकांचं म्हणा किंवा इथल्या लोकांचं म्हणा मन नाही हे होत. तुम्हाला काय वाटतं? रंकाळ्यात मी आजच गेले होते. रंकाळ्यात घाण तर इतकी पडलेली आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष होते आणि लेडीजच्यासाठी तिथं शौचालय वगैरे काहीच नाहीत. त्याच्यासाठी बोर्ड वगैरे लावले पाहिजे आणि त्यांना त्यासाठी अगदी विचारच येतात शौचालय कुठे आहे, मग ते इथे कुठं नाहीच आहे. त्यामुळे त्या लोकांची गैरसोय होते, ह्याची नोंद घ्यावी. कोल्हापुरातील ह्या महिला मंडळ असेल, पुरुष मंडळी असतील, याचबरोबर इथे येणारा प्रत्येक नागरिक असेल, हा संध्याकाळी इथे फिरायला येतोय. तुम्ही आजी फिरायला लई दिवसानं आला असं तुमची मैत्रीण सांगत्या, काय तुम्ही बरं नव्हतं आणि मैत्रिणी आल्या बरोबर ते इथं? होय, आता 4 माणसात पोरीतनी आले म्हणून महिला मंडळ असावं म्हणून आमच्या सगळ्यांना माझं सहकार्य आहे, पाठिंबा आहे, तेवढ्यासाठी मी येतोय नेहमी. गेल्या काही दिवसापासून ह्या आजारी होत्या तरी ह्या मैत्रिणीसाठी इथे येतात. या रंकाळ्यावर फिरायला येणारे असेच गप्पा मारत असतात. त्याचबरोबर प्रत्येकजण वेगवेगळ्या विषयांना आणि वेगवेगळ्या ठिकाणावरून येत असतो. गेल्या काही दिवसापासून ह्यामध्ये असणारे प्रश्न मांडत आहेत. तिथे रंकाळ्याचे असतील, बाकीचे असतील, काय सांगाल? रंकाळ्याच्या इथं जर बघितला तर आपलं आता फेरीवाले खूप झालेले आहेत. रंकाळा असेल किंवा ताराबाई रोड असेल, त्यामुळं ट्रॅफिकचा प्रॉब्लेम खूप झालेला आहे. ट्रॅफिकचा खूप प्रॉब्लेम झालेला आहे. कोल्हापूर बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळतो असं वाटतंय का? नाही, शेतकऱ्यांच्या जोपर्यंत भावाला बाजाराला हमीभाव मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. आणि कुठल्याही नेत्याकडे जाऊन काय होणार नाही. कायदे तयार झाले पाहिजेत आणि त्याबरोबर शेतकऱ्याला मुबलक वीज मिळत नाही, पाणी मिळत नाही आणि बाजारपेठा देखील उपलब्ध नाही आहेत. आणि कुठल्या पिकाचं किती उत्पादन घ्यावं ह्याचा देखील आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असेल, अगर महाराष्ट्रामध्ये असेल, त्याचं प्लॅनिंग नाही. त्यामुळे शेतकरी एकानंच केलं तर एकच पीक त्याच्यामध्ये काढलं जाते आणि ऊसासारख्या पिकामुळं मोठमोठे कारखानदार गब्बर व्हायला लागलेले आहेत. त्याच्यामध्ये काटामारी चालू आहे, त्याची रिकव्हरी कमी दाखवली जाते. शेतकऱ्याला फक्त हातात म्हटलं तर चिपाडसुद्धा येत नाही, कारण वर्षभर राबल्यानंतर त्याला जे काय अपेक्षित बाबा तिची प्रगती व्हायला पाहिजे ती होत नाही. म्हणजे दोन बाजूनं तिचे नुकसान होते. एक आरोग्याच्या बाजूनं त्याच्या हातात काय नाही, जे काय पैसे मिळतील ते आरोग्यासाठी एकाच वेळेला खर्च होऊन जातात आणि दुसऱ्या बाजूनं शेतकऱ्याचं पैसे व्हायला लागले ते शिक्षणावरचं डोनेशन आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी. त्यामुळे शेती ही आतबट्ट्यातला उद्योग झालेला आहे. शेतीसाठी सरकारनं जे स्वामीनाथन आयोगानं सुचवलेले शिफारशी आहेत त्या लागू करून उत्पादन खर्चापेक्षा 1.5 पट त्याला हमीभाव दिला पाहिजे. तुम्हाला काय वाटते शेतकऱ्यांसाठी किंवा कोल्हापूरसाठी काय व्हावं वेगळं असेल? कोल्हापूरसाठी बोलतो, शेतकऱ्यांसाठी आमच्या मित्रांनी आता सांगितलेलं आहे हमीभाव मिळावा, दुप्पट आय होईल असं शेतकऱ्यांची सांगितली होती 2014 साली. परंतु दुप्पट राहू दे, निम्म्याच्या खाली आली ही शोकांतिका आहे. आज कोल्हापूर शहरामध्ये चहूबाजूनं पाणी आहे, पण आज शहरातल्या माणसांना पाणी प्यायला नाही ही वस्तुस्थिती आहे. मग याला नियोजनाचा अभाव म्हणायचा का राजकीय अनास्था म्हणायची, याचा विचार आता या तुमच्या जय महाराष्ट्राच्या माध्यमातून कोल्हापूर महानगरपालिकेनं करावा. खरं म्हणजे बॉडी आल्यानंतर काम अधिक चांगलं होईल, अधिक गतीनं होईल अशी अपेक्षा होती. परंतु सत्ताधारी आणि विरोधक हे तावडे हॉटेलच्या भानगडीत लागलेले आहेत. त्यामुळे शहराला पाणीबाणीचा प्रसंग आज या ठिकाणी उपभोगायला मिळतोय. आज शहरातल्या बोरचं पाणीसुद्धा कमी आलेलं आहे. आज पाण्याच्या टाक्यासुद्धा मिळत नाहीत अशी अवस्था साठवणुकीसाठी आज शहराची झालेली आहे. गेले 3 दिवस अशी परिस्थिती आहे
की 1 दिवस आडानं पाणी देतो असं सांगितलं, पण आज 4 दिवस झाले शहरामध्ये पाणी नाही. महिला पुरुष यांना आता रंकाळा तलाव, राजाराम तलाव, कळंबा तलाव इकडं धाव घ्यायची पाळी आलेली आहे. त्यामुळं माझी तुमच्या माध्यमातून कोल्हापूर महानगरपालिकेला आणि नगरसेवकांना, महापौरांना आणि पदाधिकाऱ्यांना अशी विनंती आहे की राजकारण बाजूला ठेवून कोल्हापूर शहराला मुबलक पाणी द्यावं ही विनंती. धन्यवाद. पारावरच्या गप्पा मारण्यासाठी आपण आलो होतो शिवाजी पेठेतील पद्माराजे उद्यानामध्ये. इथं महिला असतील, पुरुष असतील, हे संध्याकाळी गप्पा मारत असतात. फिरायला आल्यानंतर वेगवेगळ्या विचाराची देवाणघेवाण करत असतात. देशापासून गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या ह्या सगळ्यांच्या चर्चा होत्या. परंतु प्रत्येकाचं महिलेचं आणि पुरुषांचं एकच होते, कोल्हापुरातील रस्ते आणि बागा सुस्थितीत व्हाव्या हीच अपेक्षा सर्व नागरिकांनी व्यक्त केली. अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर.